जनसेवा हीच ईश्वर सेवा ही म्हण आजपर्यंत आपल्या ऐकण्यात होती. परंतु प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याचे काम पंढरपूर येथील राहणाऱ्या महिला भगिनींनी सत्यात उतरवून दाखवल्याचे पाहावयास मिळत असून समाजसेवेच्या भावनेतून वयोवृद्ध महिला व पुरुषांना थेरपी मसाजच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम पंढरपूर जवळ असणाऱ्या गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये आठवड्यातून 2 वेळा किंवा आपल्या प्रापंचिक व्यापातून वेळ काढून वृद्ध महिला व पुरुषांना थेरपी मसाजच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम पंढरपूर येथील राजश्रीताई गायकवाड यांच्याकडून होत असल्याचे पाहावयास मिळत असून त्यांनी आजवर सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम तसेच कराळे येथील संजीवनी वृद्धाश्रम व लांबोटी येथील प्रार्थना वृद्धाश्रम यासारख्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन वृद्ध महिलांना व पुरुषांना सेवा देत असल्यामुळे त्यांची आज या समाजापुढे वेगळीच ओळख निर्माण झाली असून त्यांना थेरपी मसाज समाजसेवेतून मिळणारे समाधान हे वेगळेच असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये असताना रक्तातील नात्यांचा विसर पडल्याचे आपणास पाहावयास मिळते. रक्तातील नाती दुरावल्याचेही पाहावयास मिळते. जगाला विळखा घातलेल्या कोरोनासारख्या आजारामध्ये या नात्याचे चित्र अगदी गडद झाली असून आजही लोक आपापसामध्ये बोलताना कोरोना आजाराचा आणि नात्यांचा स्पष्टपणे उल्लेख होत असल्याचा पाहावयास मिळतो. एकीकडे समाजसेवा हा शब्द फक्त नावापुरताच उरला असल्याचेही आपणास पाहावयास मिळते. समाजसेवेचा खोटारडा बुरखा पांघरून आजही या समाजामध्ये वावरताना काही लोक दिसतात. काम कमी पण बोलणे जास्त हेच यांच्या स्वभावातून स्पष्ट दिसत असतानाच अशा प्रकारची सेवा देणारी पहिली रणरागिणी पाहावयास मिळत असून तिचे या कामाचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून वयोवृद्ध लोक त्यांना चांगल्या प्रकारचे आशीर्वाद देत असल्याचे पाहावयास मिळते आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपण एक वृद्ध लोकांची सेवा करत आहात. पंढरपूर शहर आणि परिसरात सोलापूर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण वृद्ध लोकांची सेवेमध्ये तुमचा अग्रक्रम असल्याचे आम्हाला पाहावयास मिळत आहे. तर ह्या वृद्धाश्रमामध्ये आपण आता गोपाळपूर या ठिकाणी तुमच्याशी बातचीत करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर वृद्ध लोकांची सेवा करत असताना तुम्हाला काय वाटतं? नमस्कार सगळ्यांना. मी राजश्री गायकवाड पंढरपूर. जवळजवळ 1 वर्ष झालं आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून सेवा देत आहे. त्यामध्ये लेडीजला पण सेवा दिली जाते आणि जेंट्सला पण दिली जाते. पण ह्या ठिकाणी जी आपण वृद्धाश्रम सेवा देतो मातोश्री वृद्धाश्रम ही 28 जुलैपासून ही सेवा सुरू झालेली आहे. म्हणजे आज जवळजवळ 6 महिने झाले. मग इथंही जवळजवळ 70-80 लोक आहेत. म्हणजे लेडीज आणि जेंट्स मिळून एक 70-80 लोक आहेत. कुणाला पाठदुखी असते, कुणाला मानदुखी असते, गुडघादुखी असते. तर त्यांना ऑइल मसाजनी आपण 50% 60% कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला रिस्पॉन्सही त्या लोकांचा चांगला आहे. आपल्याला मसाज दिल्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात ना त्यातून आपल्याला कळतं की त्यांना थोडाफार फरक पडतो. आणि मसाज झाल्यानंतर आपण त्यांना ते सांगून पण जातो की तुम्ही रोज ऑइल मसाज करा, गुडघ्याला करा, पाठीला करा. 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा करून एवढा फरक पडत नाही. पण डेली जर आपण त्याला ऑइल करत राहिलो शरीराला तर बराचसा फरक पडतो. आज या समाजामध्ये आपण जरा विरोधाभास पाहतोय की एक कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना लोक जरा दुर्लक्षित ठेवतात आणि आज तर तुम्ही वृद्धाश्रम यासारख्या ठिकाणी वृद्ध लोकांची सेवा करत आहात. कशा पद्धतीने त्याचा काय लाभ होतो? खरं सांगू का, नाही विचारायचं की तुम्हाला? खरं सांगू का, मला इथं जेव्हा मी येते ना सेवेसाठी मला असं कधीच वाटत नाही की मी एका वृद्धाला सेवा देते किंवा काय. मी या समाजाचा एक घटक आहे आणि ही सगळी माझीच माणसं आहेत. ह्या भावनेनं आतापर्यंत मी 6 महिने इथं मसाज केलेला आहे. आणि फक्त मातोश्री वृद्धाश्रमच नाही गोपाळपूरचा, अगदी आपण टेंभुर्णी वृद्धाश्रमला गेलेलो आहे. लांबोटीच्या आपण प्रार्थना फाउंडेशनला मसाज दिलेला आहे. कराडला आपण संजीवन वृद्धाश्रमला व्हिजिट दिलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण आर्थिक मदत आणि सेवा दिलेली आहे. आणि ही आपलीच माणसं आहेत. ह्या भावनेनंच मी सेवा देते आणि मी त्यांना सेवा देते म्हणजे कोणताही उपकार करत नाही त्यांच्या. आणि माझं कर्तव्य आणि एक माणूस म्हणून माझा धर्म आहे असं मला वाटतं. कशा पद्धतीने लाभ होतो? शारीरिक फायदा कसा होतो? कसं असतं माहिती का, मसाज म्हणजे काय, अगदी आपण पूर्वीच्या काळापासून लहान बाळाला मसाज देत होतो. आपलं शरीर म्हणजे एक प्रकारचं मशीनच आहे. आपण मशीनला कसं ऑइल करतो ते व्यवस्थित चालण्यासाठी. आता आपले स्नायू आहेत, आपल्या स्नायूंना कुठं ताण आला असेल, वेदना आली असेल तर ते आपण ऑइल मसाजने त्याला 70-80% कव्हर करू शकतो. त्यासाठी मसाज घेणं खूप गरजेचं आहे. ही तुम्हाला कल्पना असेल वृद्ध लोकांची सेवा करावी, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? मी ना मागच्या 28 डिसेंबर 2024ला मसाज
माझा व्यवसाय सुरू झाला, म्हणजे जवळजवळ आज 1 वर्ष झालं बरोबर. मग मध्यंतरी थोडासा सीझन स्लॅक होता. मला असं वाटलं की ह्या लोकांना आपण इतकं म्हणजे मसाजचं महत्त्व माहिती आहे लोकांना, पण पैशाच्या अभावी ते मसाज घेऊ शकत नाही. मग आपण असं काय करावं की जेणेकरून आपली गरज खूप आहे लोकांना आणि आपण तिथं ती सेवा देऊ शकतो. तर मग वृद्धाश्रमचा माझ्या डोक्यात विचार आला की वृद्ध लोकांना ह्याचं खूप महत्त्व माहिती आहे, पण ते पैशाअभावी म्हणा किंवा कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणा, ह्या पद्धतीनं हा वृद्धाश्रम सेवेचा उपक्रम चालू झाला. खरं तर अलीकडे आयुर्वेदाकडे ओढा वाढलेला आहे लोकांचा. वेगवेगळ्या आजाराला आयुर्वेदिक उपचाराबरोबरच इतरही काही थेरपींचा उपयोग केला जातो. या मसाज थेरपीतून कुठल्या कुठल्या आजारांना, हे जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना कुठल्या आजारांमध्ये या मसाज थेरपीचा लाभ होऊ शकतो? मसाज थेरपीचा लाभ कशा प्रकारे होईल माहिती का? आता बरेच ओल्ड एज इथं वृद्धाश्रम म्हटलं की ओल्ड एज व्यक्ती असतात, अगदी 50च्या पुढं 40च्या पुढं. आता जसं वय होईल तसं तसं आपले स्नायू आपल्याला काम देत नाही किंवा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर काय असतं हे ह्या लोकांना बऱ्यापैकी विसरलेले असतात वयाच्या मनात. मग त्यासाठी आपण ह्यांना सांगतो की निसर्गाच्या सानिध्यात रोज अर्धा तास तुम्ही सकाळी चाला. रोज तुमच्या शरीरामध्ये मग गुडघा असो, एखाद्याला गुडघेदुखी असते, मानदुखी असते, तर गुडघ्यामध्ये रोज तुम्ही अर्धा 1 चमचा गरम तेल जिरवा संध्याकाळी झोपताना. पाठदुखी असेल तर पाठदुखीसाठी कुठला व्यायाम करायचा. आता हे जे बसलेले आहेत आपले काकासमोर, त्यांना खांदेदुखीचा त्रास होता, तर खांदेदुखीसाठी कोणता व्यायाम करायचा हे पण आपण त्यांना मागच्या वेळेस सांगितलं. म्हणजे आपल्याकडे जी एक्सरसाइज आहे म्हणा किंवा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होण्यासाठी एकतर सुरुवातीला निसर्गाच्या सानिध्यात चालणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपले स्नायू बऱ्यापैकी रिलॅक्स होतात वॉकिंगमुळे. आणि दुसरी स्टेप म्हणजे मसाज घेणं. आपल्या शरीराला ऑइलिंग होणं खूप गरजेचं आहे, हे मी प्रत्येक वेळी त्यांना सांगत असते. आज मातोश्री वृद्धाश्रम जी संस्था आहे त्या पद्धतीनं अनेक संस्था सोलापूर जिल्ह्यामध्ये, एकीकडे ज्यांना लहानपणापासून संगोपन केलेलं, लाडाने वाढवलं, ते लोक घरची मुलं बाळं दुर्लक्षित करत असताना या वृद्ध लोकांची सेवा इथे मोठ्या श्रद्धेने मातोश्री वृद्धाश्रमातून केली जाते. या ठिकाणी निवासात असलेल्या वृद्धांना तुम्ही मसाज थेरपी देत असताना त्यांनी त्यांचे काय अनुभव कथन केले जातात? खूप छान अनुभव होता सर. माझं सुरुवातीला काय मत होतं माहिती का, की वृद्धाश्रम असे महाराष्ट्रामध्ये खूप आहेत जिथं मी पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर मला सेवा द्यायची म्हटलं तर माझं आयुष्य कमी पडेल. म्हणून मी सुरुवातीला काय विचार केला होता की प्रत्येक वृद्धाश्रमला 10 दिवस सेवा द्यायची आणि बंद करायचं. पण जेव्हा मी 28 जुलैला इथं पहिल्यांदा मसाज दिला ना, इतका लेडीजचा आणि जेंट्सचा छान मला प्रतिसाद होता. म्हणजे माझ्या मुली त्यांच्या मुलीप्रमाणे मला त्यांनी हे केलं होतं की कोणीतरी बाबा त्यांच्या येते तिथपर्यंत अंगाला व्यवस्थित चोळून देते, ही सुद्धा भावना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि जेव्हा त्यांची मुलं मुली त्यांना इथं सोडून जातात ना, तेव्हा एकतर ते खूप दुःखात असतात आणि अशा वेळी आपल्याला कोणतरी आपुलकीनं हात लावते, आपलं अंग दाबून देते, ही सुद्धा भावना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची. एकूणच तुम्ही ही सगळी सेवा बजावत असताना अशा पद्धतीने जे आपल्या घरच्यांचा त्याग करणारे लोक आहेत आणि वृद्धांना वाऱ्यावर सोडून देणारे लोक आहेत त्यांना काय आव्हान करावं? मी एवढंच सांगू शकते सगळ्या मुलामुलींना किंवा जे काही आपले नागरिक आहेत महाराष्ट्रातले, की आपले आईवडील जन्म देणारे कसेही असू द्या, शेवटी ते आपले आईवडील आहेत. आणि कसं असतं, आपल्या घराला आधार असतो. कुठलीही वृद्ध व्यक्ती असू द्या, आईवडील असू द्या, कोणी असू द्या, घरासाठी आपला एक आधार असतो. त्यांना असं वृद्धाश्रमात प्लीज सोडू नका. आणि असेही काही आईवडील आहेत जे आपल्या स्वखुशीने इथं आलेले आहेत की आपल्या मुलांना आपल्यामुळे त्रास नको. तर ही सुद्धा भावना खूप महत्त्वाची त्यांची, की त्यांच्या मुलांना त्रास होणे म्हणून ते इथं आलेले आहेत. पण अशा वेळी सुद्धा मुलामुलींनी त्यांना अंतर देऊ नये असं माझं कळकळीची विनंती आहे. वृद्धाश्रमाबरोबरच इतरही बाहेर स्वनिवासामध्ये रहिवास करणारे अनेक लोक आहेत की ज्यांना या मसाज सेवेचा लाभ घ्यावा अशी संकल्पना यातून सुचेल. अशा वेळी तुम्ही त्यांना काय सांगू शकता? तुमच्या ह्याच्याबद्दल काय माहिती द्या मसाज थेरपी आणि तुमच्या संपर्काबद्दल? आता आपण ज्यावेळी 28 डिसेंबरला 2024ला सेवा चालू केली मसाज थेरपिस्ट म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर त्यावेळेस मी फेसबुकला पूर्ण माझी ॲड डिक्लेअर केली होती की कराड, आटपाडी, बारामती, माळशिरस, सोलापूर जिल्हा पूर्ण इथपर्यंत मी साताऱ्यापर्यंत सुद्धा माझी सेवा दिलेली आहे आणि ती लोकांनी घेतलेली आहे. आता अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरसारख्या ठिकाणी जी लोकं जाऊन थाय मसाज घेत होती त्या लोकांचे सुद्धा फीडबॅक मी फेसबुकला टाकलेले आहेत की मॅडम तुमचा मसाज आम्हाला आवडला. आता परिस्थिती अभावी मी सेंटर जरी टाकू शकले नसले तरी मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी कराड आटपाडीपर्यंत जाऊन म्हणजे माझी सेवा मी दिलेली आहे आणि लोकांना पण त्याचं महत्त्व कळलेलं आहे. संपर्कासाठी फेसबुकला माझं राजश्री गायकवाड म्हणून अकाउंट आहे. तुम्ही तिथं माझ्या पेजला फॉलो करू शकता आणि सेवा घेऊ शकता.
राजश्री गायकवाड मॅडम या ठिकाणी एक आपुलकीच्या आणि प्रेमाच्या नात्याने वृद्धांसाठी एक मसाजच्या माध्यमातून सेवा देत आहे. त्यांचा तो उपक्रम एक वृद्धांसाठी एक आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे, जेणेकरून तो महिन्यातून 3-4 वेळेस ज्यावेळेस त्यांना वेळ भेटते त्यावेळेस येऊन जाऊन त्यांची सेवा करत आहेत. आणि तो उपक्रम वृद्धांसाठी एक वेगळ्या पद्धतीचा, जेणेकरून आता मी 25-99 या ठिकाणी सेवा देत असताना अनेक लोक येऊन गेले किंवा त्यांनी सेवा दिल्या, पण ही मशाज पद्धत ही पहिल्यांदाच आपल्या आश्रममध्ये आली आणि ती वृद्धांना एक वेगळ्या पद्धतीचा त्यांचा सहभाग लाभला, की जेणेकरून स्वतःच्या मुलीसारख्या एका जिव्हाळ्याने त्या या ठिकाणी वृद्धांची वेगळ्या पद्धतीचे मशाज करून सेवा देत आहे. समाधानी आहे सगळे वृद्ध, की जेणेकरून त्यांना वेगळं काहीतरी आपल्याला घडत आहे अशा पद्धतीने त्यांनी सेवा देतात. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? टेंभुर्णीहून. टेंभुर्णीहून. किती वर्ष झालं इथं या ठिकाणी? 4 वर्ष झाली. गोपाळपूर वृद्धाश्रमात 4 वर्षापासून आहात. हो हो. तर या ठिकाणी तुम्हाला मसाजच्या माध्यमातून, राजश्रीताईंच्या माध्यमातून, गायकवाड मॅडमच्या माध्यमातून मसाजची सेवा, निशुल्क मसाजची सेवा दिली जाते. हो. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? त्या निरपेक्ष भावनेनं आपली सेवा आम्हाला देतात, त्यांची सेवा. आणि मला तर त्यांच्या सेवेमुळे फार फरक पडला. खांद्याचं हाड दुखत होतं आणि कंबर पण दुखत होती, तर खूप फरक पडला. आता अजिबात सुद्धा माझी कंबर दुखत नाही. खूप छान त्यांची सेवा दिली आम्हाला. म्हणजे आता कुठल्याही व्याधी नाही. म्हणजे तुम्ही अगदी ठणठणीत बरे हो, आहात. हो, हो. म्हणजे रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नाती तुम्हाला या ठिकाणी हो मिळाली. हो. घरच्या वातावरणात आणि ह्या वातावरणात काय फरक वाटतोय का? जमीन आसमानचा फरक वाटतो सर. काय वाटतंय तुम्हाला ह्या वातावरणाबद्दल? घरच्यापेक्षा सुद्धा आम्हाला इथं फार छान वाटतं. छान वाटतंय. हो. आपल्या घरच्या वातावरणासारखं वाटतंय म्हणायचं. त्याच्यापेक्षा छान वाटतं. हां. हो. ओके. नमस्कार. तुम्ही ह्या मातोश्री वृद्धाश्रममध्ये आश्रयास आहात आणि या ठिकाणी राजश्री गायकवाड मॅडम हां हे आपला मसाज. आपल्या मसाजच्या माध्यमातून आपली सेवा करत आहेत. हो. तर त्यांनी जी आतापर्यंत आपल्याला मसाज दिली, अच्छा. तर त्याचा आपल्याला अगोदर प्रॉब्लेम काय होता आणि त्यांनी मसाज दिल्यानंतर काय माहिती तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? माझा प्रॉब्लेम असा, माझा हा उजवा हात दंडातनं मोडलेला आहे आणि काय झालं तो म्हणजे व्यवस्थित झालेला आहे, पण इथं काय वेळेला दुखायचं. आणि मॅडम आल्या आणि त्यांनी मला मसाज केला आणि पाठीला पण मसाज केला. त्यामुळे तेव्हा मला खूप बरं वाटलं, माझं दुखणं कमी झालं. आणि पाठीला पण त्यांनी इतकं व्यवस्थित मसाज केला. आणि मसाज त्या नुसतंच मसाज करत नाहीत, तर सोबत काहीतरी थोडीशी माहिती पण देतात. ह्या पाला चांगला आहे, तो पाला चांगला आहे, म्हणजे अशी दोन्ही बाहेरची पण माहिती देतात. त्यामुळं तो मसाज करून घ्यायला पण बरं आणि करून घेतल्यावर पण बरं वाटतं. आपलं गाव कुठलं? माझं गाव जयसिंगपूर. जयसिंगपूर. घरी काय म्हणजे घरची शेतीबाडी? शेती वगैरे नाही आहे, होती, पण ती सगळी शेती आमच्या सासऱ्यांनी केव्हाच विकून टाकली. या आता- ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे असं समाधानी आहात का? खूप समाधानी आहे. आता हे आयुष्याचे शेवटचे दिवस आहेत. यापूर्वी खूप झुंजावं लागलं, पण इथं आल्यापासून शारीरिक आणि मानसिक दोन्ही हे यांना छान अनुभव आला. कसं आहे सांगते, इथं आमच्या मुळात धार्मिक संस्कार आहेत आणि इथं कसं विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसरा विठ्ठल आमच्या समोर आहे सर. तर ते पण इतके छान सांभाळून वागतात आणि सगळ्यांना छान सांगतात. त्यामुळे असं वाटत नाही की आपण कुठंतरी परक्या ठिकाणी आहे. फक्त काय आहे की रक्ताची जी माणसं असतात ती नाही आहेत, एवढाच फरक आहे. बाकी सगळं अत्यंत सुंदर आहे. खूप छान वाटतं इथं राहायला. म्हणजे तुम्हाला पहिलं जी व्याधी होत्या ती व्याधी पूर्ण त्या मसाजमुळे पूर्ण थांबल्या? थोडी कमी झाली, म्हणजे थोडी राहिली आहे, पण बरीचशी कसं आता नुकतंच त्या येत आहेत, त्यामुळं पण बरं वाटलं मला त्यांनी म्हणजे मसाज अगदी केला. घरच्यांनी जसं रक्ताच्या नात्यात जसं हात प्रेमाचा फिरवत हो नाही हो त्यापेक्षा हो जास्त हो अगदी प्रेमाचा तर- हात हो. फिरवण्याचा काय आनंद अहो, होतोय घरच्या का? माणसांच्याकडनं चोळून घ्यायला एक सून माझी लहान आहे, तिचं वय कमी आहे, ती पुण्याला सर्व्हिस करते आणि दुसरं कोण नाही आहे लहान बायकांच्या पैकी. मग बायकांच्याकडनं मसाज करून घ्यायचं म्हटल्यानंतर बाहेरच्या बायकांना तिथं हे द्यावं लागतं. त्यामुळं
हा पण एक मन हे आहे ना महत्त्वाचा पॉईंट. तसं ह्या मॅडमनं काही आम्ही त्यांना विचारलं, मॅडम तुम्हाला काय द्यायचं, तर त्या म्हणाले काही नको, तुमची सेवा करायचं यातच मला आनंद आहे, तुमचा आशीर्वाद मला द्या. त्यामुळे सांगते दोन्ही अर्थानं खूप छान वाटतंय. त्या बोलतात खूप छान आणि सांगतात पण छान आणि मसाज पण सुंदर करतात. अच्छा. अच्छा.